नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण कालच्या तासिकेमध्ये गतिमंद विद्यार्थी कोणाला म्हणायचं, त्याची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत या संदर्भातला आढावा घेतलेला आहे. तर याच्यामध्येही अजून अनेक प्रकारची बालकं आहेत, त्याच्यामध्ये थोडक्यात आपण त्याचा आढावा घेणार आहोत. कारण जी गुणवैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत तर तीच गुणवैशिष्ट्ये याही विद्यार्थ्यांना लागू पडतात. तर ह्यातला पुढचा प्रकार आहे अपेक्षेपेक्षा कमी प्रगती असलेले अध्ययनार्थी. आता अपेक्षेपेक्षा कमी असलेल्या अध्ययनार्थी कोणाला म्हणायचं, तर अपेक्षेपेक्षा कमी प्रगती म्हणजेच एखादा विद्यार्थी त्याच्या असलेल्या क्षमतेपेक्षा कमी प्रगती दाखवणं, यालाच म्हणायचं आहे अंडर अचिव्हमेंट लर्नर. अंडर अचिव्हमेंट लर्नर हे कोणाला म्हणायचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यामध्ये अपेक्षेपेक्षा काय आहे, त्याची प्रगती त्याच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे, अशा विद्यार्थ्याला काय म्हणायचं आहे, अंडर अचिव्हमेंट लर्नर. तर या ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी संपादन म्हणजेच आणि अपेक्षेपेक्षा कमी प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच काय म्हणायचे, अपेक्षेपेक्षा कमी असलेले विद्यार्थी. तर ह्याची कारणं अनेकही असू शकतात, की त्याची बौद्धिक कपॅसिटी नसणं किंवा त्या ठिकाणी कौटुंबिक वातावरण त्याची व्यवस्थित नसेल किंवा कौटुंबिक समस्या असतील किंवा त्याची अयोग्य मुलाबरोबर संगत असेल किंवा मैत्री किंवा शैक्षणिक साधनांचा अभाव असेल किंवा शारीरिक स्वास्थ्य त्याचं चांगलं नसेल, तरी ही मुलं काय होऊ शकतात, अध्ययनामध्ये मागं पडू शकतात. म्हणजेच ह्याला वैयक्तिक ती मुलं अधिक सामाजिक वातावरणसुद्धा काय होतं, कारणीभूत ठरू शकतं. मग आता ह्यांना कुठल्या मुलाला पण कमी अध्ययनार्थी किंवा बिलो लर्नर असं म्हणायचं आहे. तर अपेक्षेपेक्षा कमी असलेले विद्यार्थी अंडर अचिव्हमेंट लर्नर कुणाला म्हणायचे, तर जी मुलं 145पेक्षा बुद्ध्यांक असलेल्या मुलाला बहुतांश मुलांची संख्या फारच कमी आपल्याला दिसून येते. म्हणजेच अंडर अचिव्हर्स. म्हणजेच या अभ्यासातून खालील वैशिष्ट्ये आपल्याला ह्या मुलांची काय दिसून आलेली आहेत, तर म्हणजे जी सामाजिक दृष्ट्या जी अपरिपक्व आहेत, म्हणजे समाजामध्ये जी मुलं ॲडजस्ट होऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या सहअध्यायांकडून म्हणजेच आपल्या मित्रमैत्रिणींकडून त्यांना सतत विरोध होत असेल, ते शत्रू आहेत अशी भावना असेल, तर ही मुलं काय होतात, अध्ययनापासून कायमच कमजोर राहिलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल, की त्यांचा सतत शाळेकडं किंवा शिकण्याकडं नेहमीच काय असतो, तर कल हा त्यांचा थोडासा नाही म्हटलं तरी निगेटिव्ह झालेला असतो. म्हणजेच आपल्याला हे जमणार नाही, आपण हे करू शकणार नाही, अशी भावना सतत ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय होते, निर्माण होत असते. आणि म्हणूनच ही मूल काय होतं, सतत अध्ययनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे शाळेच्या अभ्यासाकडं पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल, तर हे मूल अपेक्षेपेक्षा काय होतं, कमी राहतं किंवा कमी यश प्राप्त करणारे किंवा अंडर अचिव्हर म्हणून ह्या मुलांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला पुढचं सांगता येईल, की ह्यांच्या मनामध्ये न्यूनत्वाची भावना खूपच असते. म्हणजेच मला हे जमणार नाही, मग त्या ठिकाणी सतत संरक्षणाचा पवित्रा घेणं किंवा दुसऱ्यांना दोष देणं किंवा अतिचिडखोर किंवा स्वतःला कोशात बसवून ठेवणं, म्हणजेच कोणाशीही न बोलणं, न चालणं किंवा खाण्यापिण्यावर बहिष्कार टाकणं, अशा गोष्टी ह्या मुलांच्या बाबतीमध्ये घडून येऊ शकतात. म्हणजेच ह्या मुलांना त्या ठिकाणी ती एकतर शांत बसतात किंवा खूप चिडखोर राहतात किंवा यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना असल्यामुळं आपण कमी आहोत, तर आपल्याला सतत कोणाचं नाही कोणाचं प्रोटेक्शन मिळावं, ही भावना या मुलामध्ये कायमच दिसून येते. आणि म्हणून त्या ठिकाणी हे मुलं चिडखोर असतात किंवा शांत बसतात किंवा एकांतात बसणं त्या ठिकाणी त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर त्यांच्यासोबतची परिस्थिती कशी आहे, म्हणजेच शिक्षक आहेत, पालक आहेत किंवा शाळा आहे, अभ्यासक्रम आहे, शेजारी पाजारी आहेत, ह्या सर्वांमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया हा परिणाम ह्या मुलांवर होत असतो. म्हणजेच अशा मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी समुपदेशन काउन्सिलिंग आवश्यक असतं. म्हणजे ह्या मुलांना जर आपण योग्य वयात योग्य जर काउन्सिलिंग केलं आणि तू शिकणं का महत्त्वाचं आहे, तुझ्या स्वतःच्या पायावर तो उभा राहणं का महत्त्वाचं आहे, ही गोष्ट जर त्या मुलांना आपण समजून दिली, तर निश्चितच ही शिक्षणापासून काही होणार नाही, परावृत्त होणार नाही. तर थोडक्यात आपण ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, की अपेक्षेपेक्षा कमी असलेले, कमी प्रगती असलेले विद्यार्थी कोणाला म्हणायचं, अंडर अचिव्हमेंट लर्नर. तर जे विद्यार्थी अपेक्षेपेक्षा म्हणजेच त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतेपेक्षा त्या ठिकाणी कमी प्रगती दाखवतात, अशा विद्यार्थ्याला काय म्हणायचे, स्लो लर्नर म्हणायचे. आणि ज्यावेळेस ह्या संदर्भातला रिसर्च केला गेला, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली काही वैशिष्ट्य आपल्याला आढळून आली. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं, की सामाजिकदृष्ट्याही काय असतात, अपरिपक्व असतात. म्हणजेच त्यांना त्यांच्या सहाध्यायी किंवा वर्गमित्रांकडूनच त्यांना काय होतो, विरोध होत असतो. त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनाच ते काय करत असतात, शत्रू म्हणत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झालेली असते, कमीपणाची भावना निर्माण झालेली असते. त्यामुळे ती सतत संरक्षणाचा पवित्रा घेणं
किंवा चिडखोर असणं किंवा दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती असणं किंवा स्वतःला कोशात ठेवणं, अशा गोष्टी ह्या मुलांच्या बाबतीत दिसून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मुलांच्या संपर्कात येणारे पालक, शिक्षक किंवा मित्र किंवा नातेवाईक या सगळ्यांच्या वागण्याचा ह्या मुलाच्या अध्ययनावर परिणाम झालेला असतो. त्यामुळंच ही मुलं त्या ठिकाणी अशा प्रकारची बनलेली असतात. तर ह्या मुलांना चांगल्या प्रकारे जर आपण काउन्सिलिंग केलं तर ही मुलं सर्वसामान्य मुलांबरोबर पुढे जाऊन प्रगती करू शकतात. तर ह्या गोष्टींचा आपण ह्या मुद्द्यांतर्गत अभ्यास केलेला आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला ही संकल्पना समजून घ्यायची आहे की कमी यश प्राप्त करणारे विद्यार्थी किंवा अंडर अचिव्हर कोणाला म्हणायचं आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची आहे की आरोग्यविषयक समस्या असलेली मुलं. आता आरोग्यविषयक समस्या असलेली मुलं आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये भरपूर मुलं आहेत, म्हणजे ज्याला फेफरं येतं आहे, दमा आहे किंवा मधुमेह आहे किंवा संधिवात आहे, रक्तक्षय आहे, अशी मुलं. म्हणजे ह्यांना अपंग मुलं असं म्हणू शकणार नाही आपण, पण त्यांना मध्येच तुम्ही वर्गामध्ये बसलाय ना, अचानकपणे ते बेशुद्ध होतात, म्हणजेच त्याला फेफरं येणं असं म्हणतात किंवा फिट येणं म्हणतात. किंवा मधुमेह आहे काही मुलांना, दमा आहे, संधिवात आहे, रक्तक्षय आहे. तर ही मुलं कायमच काय होत असतात, सतत आजारी असतात आणि त्यांची शारीरिक लक्षणं आणि हालचाली जर आपण लक्षात घेतलं तर ती सतत आजारी असल्यामुळं त्यांचं अभ्यासातही लक्ष लागत नाही. त्यामुळे ही मुलं अभ्यासापासून सुद्धा काय होऊ शकतात, परावृत्त होऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी आरोग्यविषयक समस्या असणाऱ्या या मुलांचं या ठिकाणी आपल्याला उदाहरणं देता येते. आणि ह्या मुलांच्या प्रत्येकाची शारीरिक लक्षणं आणि हालचाली ह्या काय असतात, वेगवेगळ्या दिसून येत असतात. आणि म्हणून त्यांच्या आरोग्याकडे आपल्याला सतत लक्ष देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कमी किंवा सौम्य आरोग्य क्षमता असलेली मुलं, याच्यामध्ये कमी चिल्ड्रन विल माइल्ड हेल्थ प्रॉब्लेम, म्हणजेच खूप थोडा त्या ठिकाणी अडचण आहे, समस्या आहे. म्हणजेच तिथं जर आपण विचार केला तर त्यांची जर आपण वेळोवेळी काळजी घेतली आणि सतत त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी पालकांना जागरूक केलं, त्यांच्या अभ्यासाविषयी सतत आपण स्वतः फीडबॅक घेतला, त्यांच्या पालकांना फीडबॅक दिला, तर निश्चितच ही मुलं काय होऊ शकतात, कमी सौम्य असलेली मुलं ट्रॅकवर येऊ शकतात. पण दुसरा जो प्रकार आहे, तीव्र स्वरूपाच्या आरोग्याच्या समस्या असलेली मुलं सहसा ह्या ट्रॅकवर येऊ शकत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी ह्या मुलांना सतत आपण जर बघितलं तर थोडंसं अभ्यास केला किंवा कुठलंही फिजिकल किंवा मेंटली एक्झर्शनचं काम केलं तर निश्चितच त्यांना थोड्या वेळाने काय असतं, 10-15 मिनटाची ब्रेक किंवा 10-15 मिनटाची विश्रांती घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून अशी मुलं त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहू शकतात किंवा शिक्षणाच्या संदर्भातल्या समस्या मुलांमध्ये येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण आरोग्यविषयक समस्या असणारी मुलं आणि त्याच्या आधीचा कमी यश संपादन करणारी मुलं किंवा अपेक्षेपेक्षा कमी अध्ययनात प्रगती असणारे विद्यार्थ्यांचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत. तर आता आरोग्यविषयक समस्यांमध्ये कोणकोणत्या मुलांचा समावेश होतो, तर जे फेफरं येते किंवा फिट येणं, मधुमेह असेल, दमा असेल, रक्तक्षय असेल किंवा संधिवात असेल, मग हा कमी किंवा सौम्य स्वरूपाचा असेल तर त्याच्यावर आपण इलाज करू शकतो. पण तीव्र स्वरूपाचा असेल तर अपस्मार किंवा फेफरं येणं, त्यालाच एप्लिसी असं म्हणतात. तर या ठिकाणी ह्या मुलांची लक्षणं आपण जर बघितली तर जोरजोरात ह्यांच्या जी मुलं आहेत ती जोरजोरात हालचाल करतात, सारखी त्यांना फिट येते, अशा मुलांची शुद्ध हरपते, म्हणजे ते शुद्धीवर नसतात. त्याच्यानंतर ते खाली पडणं, हातपायांची हालचाल याचा कुठेही संबंध नसणं, त्याच्यानंतर पांढरे पडणं, अनुपयुक्त अशा हालचाली असतात, म्हणजेच त्यांच्या हातपायावर त्यांचं कंट्रोल असत नाही. जी फेफरं येतात त्या मुलांचे त्याच्या स्वतःवर कंट्रोल राहत नाही. त्यानंतर ह्याच शारीरिक समस्या असलेल्या मुलांमध्ये आपण दुसरा आजाराचा प्रकार बघतो आहोत की मधुमेह, त्यालाच आपण म्हणतो डायबिटीज. की हा आजार फक्त वयोवृद्ध व्यक्तींना किंवा मोठ्या व्यक्तींनाच होत असं नाही, तर लहान मुलांसुद्धा ह्याला बळी पडत आहेत. तर मधुमेह झालेल्या मुलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात, तर कंटिन्यू वॉशरूमला जाणं, सारखी तहान लागणं, भूक सहन न होणं, वजनात वारंवार बदल होणं, कधी वजन वाढणं कधी कमी होणं, ह्या समस्या मुलांमध्ये जाणून येतात. झोप न येणं, अशक्तपणा, ह्या गोष्टीसुद्धा ह्या मुलांमध्ये काय होतात, सतत आपल्याला जाणवतात. म्हणजेच मधुमेह असणाऱ्या मुलांची ही लक्षणं आपल्याला सांगता येतील. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण बघितलं की फेफरं येणं, त्या मुलांची लक्षणं काय आहेत, तर त्यांच्या शारीरिक हालचालीवर नियंत्रण राहत नाही किंवा ती मुलं काय होतात,
या ती मुलं त्या ठिकाणी शरीरावर कंट्रोल करू शकत नाहीत किंवा शुद्ध हरवते बेशुद्ध पडतात, तेव्हा त्यांना कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघत आहोत तो म्हणजेच मधुमेह असणाऱ्या मुलांना सतत वॉशरूमला येणं, झोप न येणं किंवा खूप तहान लागणं, भूक सहन न होणं, वजनामध्ये सतत बदल होणं, म्हणजे वजन वाढणं किंवा वजन कमी होणं, ह्या गोष्टी जाणवतात. त्याच्यानंतर दमा हा श्वसनाचा आजार आहे, त्यालाच आपण म्हणतो अस्थमा. दम्यालाच काय म्हणतो? अस्थमा. आणि अस्थमा हा ब्रॉन्कोकेमिकल प्रॉब्लेम आहे आणि दमा हा श्वसनाचा आधार आहे. म्हणजे श्वसनामार्फत सूज किंवा अरुंद आहे, त्याच्यातल्या अरुंदपणामध्ये अडथळा जर निर्माण झाला तर हा आजार होतो. याला ट्रिगर असंही म्हणतात. दमा या आजारालाच काय म्हटलं जातं? ट्रिगर असंही म्हटलं जातं. ट्रिगरमुळे होणारा खोकला किंवा श्वसनाला होणारा त्रास या गोष्टी यामध्ये जाणवतात. आणि जर ह्याची तीव्रता वाढली तर ह्या व्यक्तीला काय होतो? झटकासुद्धा येऊ शकतो. म्हणून बालकाला जर दम्यानं आजारानं त्रासला असेल तर ही लक्षणं त्यामध्ये मुलाच्या बाबतीत आपल्याला दिसायला लागतात. त्याला श्वसन घ्यायला त्रास होतोय, सतत खोकतोय किंवा सतत त्याला धाप लागते, तर त्या मुलाला काय आहे? अस्थमा आहे. आणि ती गोष्ट आपण शिक्षकांनी समजून घेतली पाहिजे. आता ह्या मुलांची लक्षणं काय होतात? तर दम्यामध्ये ह्या मुलांना ॲलर्जी सहन होत नाही. मग धुळीची असेल किंवा वातावरण चेंज झालं तर त्याची ॲलर्जी असेल तर ती ॲलर्जी ह्या मुलांना सहन होत नाही. त्याच्यानंतर नाकातली ॲलर्जी असेल किंवा सर्दी होणं, घसा घरघर करणं किंवा घरामध्ये कुणाला दम्याचा आजार असणं, अशा कारणांमुळं ही मुलं त्या ठिकाणी दमा या आजाराला बळी पडू शकतात. तर या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या आजारी जी मुलं आहेत त्यांचा आपण अभ्यास करत आहोत की शारीरिक आरोग्यविषयक समस्या असलेल्या मुलांमध्ये पहिलं बघितलं फेफरं किंवा फिट येणं, त्या मुलांची लक्षणं बघितली. त्यानंतर आपण बघितलं मधुमेह. तर या सगळ्यांचा आपल्याला डीपमध्ये अभ्यास करण्याची फारशी गरज नाही, पण ॲज ए समावेशी शिक्षणामध्ये शिक्षक म्हणून आपण जर सर्व समावेशी शाळांमध्ये जाऊन ह्या मुलांना शिकवणार असेल तर ह्याही गोष्टी आपल्याला एक प्राथमिक स्टेजच्या माहीत असणं गरजेचं आहे. तर फिट येण्यामध्ये आपण काही हालचाली त्या ठिकाणी क्षिप्त हालचाली असतात, हालचालींवर त्यांचं कंट्रोल राहत नाही किंवा त्या ठिकाणी शुद्ध हरपणं किंवा बेशुद्ध पडणं, मध्ये चक्कर येणं, ह्या गोष्टी ह्या फिट येणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला जाणवतात. त्यानंतर दुसरा आजार आपण बघितला मधुमेह. त्यामध्ये वॉशरूमला सतत जाणं, झोप न येणं, भूक कंट्रोल न होणं किंवा सतत तहान लागणं किंवा वजनामध्ये वारंवार बदल होणं. त्याच्यानंतर आपण बघितला दमा. त्यालाच अस्थमा हा श्वसनाशी रिलेटेड आजार आहे आणि हा आजार सगळ्यात महत्त्वाचा श्वसनामध्ये काही अडथळा निर्माण झाला तर निर्माण होऊ शकतो आणि त्याला ट्रिगर असं म्हटलं जातं. तर त्या आजाराची लक्षणं त्या ठिकाणी त्वचेला किंवा शरीराला ॲलर्जी झालेली दिसून येते किंवा सतत त्या व्यक्तीला सर्दी असते किंवा नासिकेमध्ये ॲलर्जी असते, घसा सतत गरगर करणं, ह्या गोष्टी ह्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येऊ शकतात. तर त्यानंतर आजाराचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संधिवात. तर शारीरिक जे इतर आजार आहेत त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तर सगळ्यात पहिला आपण आजार बघितला तो म्हणजेच फिट येणं. त्यानंतर दुसरा बघितला मधुमेह, म्हणजेच आरोग्यविषयक विशेष समस्या. यामध्ये अपंगाच्या समस्या आपण बघतोय, त्यातली आरोग्यविषयक विशेष समस्या असणाऱ्या मुलांमध्ये पहिला प्रकार बघितला फिट येणं, दुसरा मधुमेह, तिसरा दमा आणि चौथं अल्पवयीन संधिवात किंवा जेनिकल रिझुमेटॉइड किंवा त्यांच्या हाडांमध्ये जॉईंटमध्ये काय होतं, जॉईंट दुखायला लागणं किंवा कातडीवर रॅश येणं किंवा डोळ्यात पाणी येणं, डोळे लाल होणं, अशी लक्षणं या मुलांच्या बाबतीमध्ये दिसून येतात. म्हणजेच कमरे, गुडघे, घोटा, पंजा, जिथं जिथं जॉईंट्स आहेत तिथं तिथं काय होतात, ते दुखायला लागतात. त्यांना सतत औषधं घेण्याशिवाय पर्याय नसतो. औषधं घेतल्यानंतरच त्यांच्या वेदना काय होतात, कमी होत असतात. म्हणून ह्या गोष्टी ह्या मुलांच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा चौथा आजार आहे अल्पवयीन संधिवात. त्यानंतर पाचवा आजार आहे रक्ताच्या कमतरतेमुळे आरोग्यविषयक समस्या. म्हणजेच रक्त HB जर तुमचं कमी असेल आणि त्याच्यामुळे सुद्धा आरोग्याच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणजेच विस्मरण होणं, म्हणजे तुम्ही शिकवलं आहे त्यावेळेस तुम्हाला शिकवल्यानंतर ते लगेच समजलं आहे असं तुम्हाला वाटतं, पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला जाता त्यावेळेस पुन्हा आपल्याला ते विस्मरण झालं आहे असं जाणवतं. तर हे सुद्धा त्याचा रक्ताच्या कमतरतेमुळं किंवा HB कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जाणवू शकतं. म्हणजेच या ठिकाणी
असे ज्यांचं रक्त कमी आहे अशा मुलांचं सतत डोकं दुखणं किंवा पोटात दुखणं, हातपाय कोपरे मांड्या ह्या जोडांमध्ये तीव्र वेदना जाणवणं, तर HB कमी असल्यामुळे सुद्धा ह्या आपल्याला गोष्टी जाणवू शकतात. तर अशी ही आजाराची आपण 5 प्रकार बघितले की विशेष शारीरिक समस्या असलेली मुलं, त्याच्यामध्ये फिट येणं, दमा, मधुमेह, त्याच्यानंतर अल्पवयीन, संधिवात आणि रक्ताच्या कमतरतेमुळे आरोग्यविषयक समस्या. तर ह्या 5 प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थोडक्यात त्याची वैशिष्ट्ये पण बघितलेत. मग आता सगळ्यात कॉमन मी सगळ्यांसाठी वैशिष्ट्य सांगणार आहे, शिक्षकाचं योगदान सांगणार आहे की आपल्याला अशा प्रकारचा आजार असणारी मुलं ज्यावेळेस जाणवतात त्यावेळेस शिक्षक म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर वेळेस त्यांच्या पालकांशी चर्चा करून त्या मुलांना आरोग्यविषयक तपासणीसाठी पालकांना जागरूक केलं पाहिजे. त्याच्यानंतर शक्य झालं तर आजार जर खूप सौम्य स्वरूपाचा असेल तर तो वेळेवर ट्रीटमेंट घेतोय का, त्याच्यामध्ये बदल होतोय का, हे त्याच्याशी डिस्कस केलं पाहिजे. बदल होत नसेल तर पालकांशी त्याची भेट घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जर आजार तीव्र स्वरूपाचा असेल तर शक्य असेल त्यावेळेस त्याला विश्रांतीसाठी शाळेमध्ये रजा देणं असेल किंवा त्याच्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, कोणकोणत्या फॅसिलिटी आहेत हे समजून दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, असा कोणताही आजार असणारा व्यक्ती असेल, म्हणजे त्याला दमा आहे, संधिवात आहे किंवा मधुमेह आहे किंवा रक्ताची कमतरता आहे किंवा त्या ठिकाणी फिट येणं आहे, असा कुठलाही आजार आहे, तर असा आजार असणारी मुलं काय असतात त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तर शिक्षक म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्यांच्यामधला न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण कमी केली पाहिजे की हा आजार योगायोगानं तुझ्यामध्ये निर्माण झालेला आहे, त्याला भिवून जाण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यावर औषध उपचार चांगला आहेत आणि योग्य वेळी जर आपण औषध उपचार घेतलं तर तो चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकतो. तो चांगला बरा झाला की चांगला अभ्यास करायला तर चांगले मार्क मिळवू शकतात आणि तो पुढे जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यामधला जो न्यूनगंड आहे तो आपण कमी केला पाहिजे. त्याच्यानंतर अशा मुलांमध्ये शक्य झालं तर डॉक्टर लोकांकडून त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, समुपदेशन केलं पाहिजे की ही मुलं सतत घाबरलेली असतात, चिंतेत असतात किंवा कधीही ही उत्साही वाटत नाहीत, तर त्या ठिकाणी डॉक्टरांचं मार्गदर्शन शाळेमध्येच कार्यशाळा आयोजित करून मुलांना जागरूक करण्यासाठी त्यांचं HB किती असायला पाहिजे, HB वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या पाहिजेत. तरच ही मुलं काय होतील, शिक्षणासाठी तयार होतील, शिक्षणासाठी उद्युक्त होतील. जर आपण ह्या गोष्टी करू शकलो तर, जर आपण असं जागरूक राहून वेळोवेळी डॉक्टर लोकांचं मार्गदर्शन किंवा सायकोलॉजिस्ट आहेत त्याचं काउन्सिलिंग किंवा समुपदेशन जर शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी जर आयोजित केलं तर फक्त ह्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार नाही, तर सगळेच विद्यार्थी ह्या योजनेसाठी काय होतील, पात्र होतील आणि निश्चितच ह्याचा सगळ्याच विद्यार्थ्यांना फायदा होईल. म्हणून अशा वेगवेगळ्या कार्यशाळांचं सुद्धा आपण आयोजन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत की दमा आहे, तर त्या विद्यार्थ्याला अचानकपणे धाप लागते, तर त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. मग शिक्षकाला ह्या बेसिक गोष्टीसुद्धा माहीत असल्या पाहिजेत की त्या मुलाला धाप लागली तर त्याच्यासाठी त्याला विश्रांतीची गरज आहे. किंवा मधुमेह आहे, तो मुलगा सारखा वॉशरूमला जायसाठी विनंती करतो आहे, तर त्याच्याशी कधीही रागवलं नाही पाहिजे, त्याला त्याच्याशी समायोजन साधून त्या ठिकाणी पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर इतर त्याचे सहकारी आहेत ते चिडवत असतील, त्या ठिकाणी टॉन्टिंग करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांनाही आपण वेळीच समज दिला पाहिजे की तशा समस्या त्याच्या निर्माण झाल्या, त्याला त्याचा दोष नाही आहे, म्हणून आपण त्याला कुठलीही अशी न्यूनगंडाची भावना निर्माण होणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. असे भावना वर्गातल्या इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आपण काय केली पाहिजे, निर्माण केली पाहिजे. तरच आपण ह्या विद्यार्थ्यांना काय करू शकतो, सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर आणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबरचं वातावरण हे आपण शिक्षक म्हणून खेळीमेळीचं ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर अशी मुलं शारीरिकदृष्ट्या जे ह्या समस्या आहेत, ही मुलं सतत मागं बसणं, त्याच्यानंतर कुठल्याही तुम्ही प्रश्न विचारले, कुठलीही कृती करायला लावली तर ते लाजणं किंवा कुठल्याही कृतीयुक्त सहभागासाठी तयार न होणं हे जाणवतं. त्यावेळेस पर्टिक्युलर आपण ह्याच मुलांना काय केलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे की चल तू ये पुढं, तुला हे जमतंय, तू ह्या कृतीचं वर्णन कर, चुकलं तरी चालेल. असं सतत जर आपण त्याला मोटिवेट केलं, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जर निर्माण केला तर ते मूल स्वतःहून कुठलीही गोष्ट तयार करायला तयार होतं. त्याच्यामुळंच बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या मुलांमधल्या ज्या उपजत क्षमता आहेत त्या कळायला मदत होते आणि उपजत क्षमतांमुळं जर आपल्याला एखादा चांगला गायक आहे, त्याचा आवाज खूप चांगला आहे, एखाद्या मुलाचं चित्रकला चांगली आहे, एखाद्या मुलाचं हस्ताक्षर चांगलं आहे,
किंवा एखाद्या मुलाचं वक्तृत्व चांगलं आहे पण ह्या शारीरिक आजारांमुळं तो ह्याच्यापासून परावृत्त झाला हे कळलं तर निश्चितच आपण त्याला मार्गदर्शन करून त्या क्षेत्रामध्ये काय करू शकतो, त्या विद्यार्थ्याला पुढे आणू शकतो. तर ठीक आहे, आजच्या तासिकेमध्ये आपण शारीरिक समस्या असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी फिट येणं, दमा, मधुमेह, त्याच्यानंतर संधिवात आणि किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे समस्या असणारी, आरोग्यविषयक समस्या असणारी मुलं, ह्या 5 प्रकारच्या मुलांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थोडक्यात हा आजार काय आहे, याची लक्षणं कोणती आहेत, हे मी या ठिकाणी तुम्हाला समजून दिलेलं आहे. आणि शिक्षक म्हणून ह्या सगळ्याच मुलांसाठी सर्वसामान्य शिक्षक म्हणून योगदान काय असायला पाहिजे, ह्याही मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे अपंग किंवा इतर समस्या असणाऱ्या सर्वच मुलांचा अभ्यास या ठिकाणी आपला संपलेला आहे. तर याच्या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्याशी डिस्कस करू शकता. तर प्रत्येक आजाराची लक्षणं, त्या मुलांची वैशिष्ट्य आणि शिक्षक म्हणून आपण काय करता येऊ शकतं, ह्या गोष्टींचा आपण ह्या तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. तर विशेष समावेशित साठी शिक्षण, नेमाड्यांचं किंवा भंगाड्यांचं पुस्तक असेल किंवा सायकॉलॉजीची जी इतर पुस्तकं आहेत ती सुद्धा तुम्ही ह्या अपंग विद्यार्थ्यांसाठी किंवा शारीरिकदृष्ट्या समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही वापरू शकता, की जेणेकरून तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची समस्या काय आहेत ह्या जर समजल्या तर शिक्षक म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काही योगदान देऊ शकता, हे कळेल. तर ठीक आहे, आजच्या तासाला आपण शारीरिक समस्या असणाऱ्या मुलांमध्ये त्यांचे प्रकार आणि त्यांच्या समस्या कोणत्या असतात त्याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासाला आपण नवीन भागाकडे वळूयात. ठीक आहे, ओके, थँक्यू.